आपला भारत देश मेनली ॲग्रेरियन इकॉनॉमी आहे आपली. आजकाल जे येणारे पाऊस, दुष्काळ आणि पेस्टिसाइड्स हे काय चाललेलं आहे त्याने शेतकऱ्यालाही खूप परिणाम होत आहेत त्यांच्यावर. त्यांनाही कळत नाही की काय करावं. बेसिकली मॅक्झिमम नुकसान जे होतं शेतकऱ्यांचं ते एक तर सर्प जे आहे ते ॲक्च्युली एका दृष्टीनं मित्र आहे, एका दृष्टीनं दोष आहे. घरात आला तर तो त्रास देत होऊ शकतो, शेतात असेल तर दोष म्हणजे तो मित्र होऊ शकतो. तर घरात सर्पांचा त्रास होऊ नये म्हणून तांदूळ मुठीत घ्या, 108 वेळा म्हणा, बाजूला तांदूळ टाका, एक साप येणार. आताच्या संशोधन केंद्रावर केलेला प्रयोग आहे. यंत्र करून फक्त त्या एरियामध्ये गाडलंय. त्या वर्षापासनं इथं रोगराई नाही. कांद्याचं एक इथं आपल्या पुण्यातलेच एक ग्रस्त आहे, ते शिक्रापूरला गेलो होतो. ते एक यंत्र पेरलं आम्ही कांद्याचं. झालं त्यांचं नेहमीच्याप्रमाणे सगळं हे झालं. त्यांनी फोन करून माझ्या घरी कांदे आणून दिले. ते एका कांद्याचं वजन 252 ग्रॅम आहे. पुढचा सेक्शन आहे आपला तो म्हणजे शेती आणि पंचमहाभूता. काय आपला भारत देश मेनली ॲग्रेरियन इकॉनॉमी आहे आपली. आणि काय होतं आहे की आजकाल जे येणारे पाऊस, दुष्काळ आणि पेस्टिसाइड्स आणि आणि जे काय चाललेलं आहे त्याच्याने शेतकऱ्यालाही खूप परिणाम होत आहेत त्यांच्यावर. त्यांनाही कळत नाही की काय करावं. उत्पन्न जास्त करण्याच्या मागे सगळेच आहेत. काय कारण का जगच त्या दिशेने चाललं आहे. ठीक आहे ना. पण त्यात काय झालं आहे, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. आणि हे जे आपलं पुस्तक आहे मी यासाठी सगळ्यांना दाखवतो, कृषी क्षेत्र व पर्यावरण रक्षणासाठी वैदिक विज्ञान, याची पण आम्ही लिंक देणार आहोत. तर सर याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग पॉईंट्स आपण मांडले आहेत की कृषी क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी यासाठी मंत्र, मग त्याचनुसार शेतात भरघोस व रोगराई मुक्त पिकासाठी यंत्र. आणि याच्यात आपले पुरावे आहेत, सरांनी दिलेले पुरावे आहेत आपल्या फ्रूट्सचे की जे आधी कसे होते आणि नंतर येते. मग त्यामध्ये सेक्शन आहे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे यापासून बचावासाठी. तर सर हा आता आपला सेक्शन आहे. तर यासाठी थोडंसं आम्हाला सांगाल जरासं की काय कसा हा मंत्र आणि तंत्र आणि यंत्राचा वापर शेतकऱ्यांसाठी उपयोगी होईल. बेसिकली मॅक्झिमम नुकसान जे होतं शेतकऱ्यांचं ते एक तर निसर्गाचा कोप, हो. नंबर 2 वन्य प्राणी. या सगळ्यासाठी आम्ही प्रयोग करून बघितलेत, त्याचे पुरावे दिले. बेसिकली ज्या वेळेला एखादं यंत्र तुम्ही तयार करता ते पुन्हा सिद्ध करायला लागतं. हा आणखीन एक वेगळा भाग आहे. ती यंत्र करायचं, जमिनीत गाडायचं, 1 फुटभर खड्डा खणायचा, त्याच्यात ठेवून द्या, वरनं माती टाकून द्या, काम झालं तुमचं. ओके. ते जोपर्यंत त्या ठिकाणी हे झालेलं आहे, कारण नाशिकमधलंही माझ्याकडे केस आहे की आज 7-8 वर्षे होऊन गेली की ज्या ठिकाणी त्या ग्रस्तांना द्राक्षाचं उत्पन्न ते काय 100 वगैरे काय ते म्हणायचे, युनिट काय मला माहीत नाही त्यांचं, ते आता 150-160 मिळते, दीडपट मिळते. कसं मिळतं, काय मिळतं मला माहीत नाही, पण मिळतंय. त्यानंतर कुठलाही रोगराई, इव्हन माझ्याकडं जळगाव जिल्ह्यातनं वगैरे सुद्धा काही एक आमचे काही स्नेही आहेत, त्यांची पत्रं आहेत की हे आम्ही केलं, रोगराई गायब झाली. आता याच्या मागं विज्ञान काय आहे तर माझ्या मते फक्त स्पंदन आहे. अहो तुम्ही मंत्रून पाणी टाका, जसं पाणी टाका म्हणतो ना, तांदूळ मंत्रावा, ते शेताच्या कडेला टाका, तेही प्रयोग केलेत. एक रानडुक्कर येत नाही त्या शेतात. अनफॉर्च्युनेटली मी प्रयत्न केला, कोणाशी बोललो मी बोलत नाही आत्ता, पण हे जुन्नर वगैरे भागाची आता बिबट्यांनी माणसं मारली वगैरे हे जे चाललंय, तर मला त्यांना विनंती अशी करायची आहे की हा प्रयोग करून बघा, याला तुम्हाला करायचं काही नाही आहे. करेक्ट. तांदूळ मंत्रवून देतो, तुम्ही तो तांदूळ फक्त गावाच्या शेजारी किंवा घराच्या बाजूला टाका, त्या भागात एक बिबट्या येणार नाही. तर परवाच एक काहीतरी मुलाची हत्या झाली वगैरे, मुला बिबट्याने मारलं, तर त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो. ह्याची कुठं रेकॉर्ड आहे का नाही मला माहीत नाही. मागे 40गावच्या ठिकाणी एक बिबट्या येत असे म्हणून आलं होतं, पेपरलाही होतं. तर वसंतदादा, आपल्या चंद्रकांतदादा पाटील जे आहेत, त्यांचा एक असिस्टंट माझ्याकडे आला होता की सर असं असं आहे. त्याला मी तांदूळ मंत्रून दिले होते. तांदूळ तिथं टाकले का नाही मला माहीत नाही, पण ते केल्यापासनं
दुसऱ्या दिवसापासून बिबट्याचा पत्ता नाही, तो सापडला बिबट्या. सर काय मंत्र आहे, प्लीज शेअर करू शकाल? सापासाठी मी सांगू शकतो, हां तर तोंडपाठ आहे. हां सर्प जे आहेत हां ते ॲक्च्युली एका दृष्टीनं मित्र आहेत, हो एका दृष्टीने दोष आहे. हम्म. घरात आला तर तो त्रास देऊ शकतो, हो शेतात असेल तर दोष म्हणजे तो मित्र होऊ शकतो. बरोबर आहे. हां तर घरात सर्पांचा त्रास होऊ नये हम्म. म्हणून ओम अमछ आमछ इमछ अच्छ तांदूळ मुठीत घ्या, 108 वेळा म्हणा, बाजूला तांदूळ टाका, एक साप तिथनं येणार नाही तुमच्या घरात. त्यानंतर उंदीर. हो हो मध्ये मला एकाने विचारलं होतं की मला वाटतं न्यूयॉर्कला का वॉशिंग्टनला हा उंदरांचा प्रचंड त्रास आहे. हम्म. तर भारतात पण केवढा त्रास आहे? नाही नाही, तर त्यासाठी हम्म. एक मंत्र आहे. ज्या ज्या ठिकाणी मी प्रयोग केले हम्म. हम्म. की 5 हळकुंड घ्यायची, हां. तांदूळ घ्यायचे, मुठीत धरायचे, मंत्र म्हणायचा आणि ते टाकायचे तिथं. हम्म. एक उंदीर येत नाही. हे मिळतं का मला त्यातनं? मग मी कशासाठी करायचं? बरोबर. सगळे पैशाशी निगडीत आहेत. इव्हन तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आता एक्झॅक्टली तारीख मला आठवत लक्षात येत नाही आहे, हम्म. ससूनच्या पार्किंगच्या एरियामध्ये उंदरांचा त्रास होतो हो. असं आलं होतं, पेपरलाही हो. आलं होतं छापून. हो काय तिथं पुढं काय माहीत नाही मला, पण जर मंत्रून तिथे टाकले तांदूळ, उंदीर येत नाही. तेही मंत्र सर या पुस्तकांमध्ये आहेत ना? पुस्तकात आहेत. तो मंत्रच असा आहे, हम्म. पीत पितांबर मूषा गांधी, लेजा येऊ तो हनुवंत बांधी, अय हनुवंत लंका के राहू, एही कोणी पैसे होऊ, एही कोणी जाऊ. वा. म्हणा 21 वेळा आणि पाणी मंत्र हे टाका, बघा एक उंदीर येतो का? एक उंदीर येणार नाही. रानडुकरं हां. बाजूला टाका मंत्रून पाणी, तांदूळ, हम्म. तुम्हाला त्रास नाही होणार. फक्त हत्या करायची नाही. बरोबर आहे. हम्म. लेट देम गो विथ देअर ओन वे. पर्यावरण आहे, खूप गोष्टी आहेत. जसं पर्यावरण पावसाचं सांगितलं, हो. त्याच्यावर तुम्ही हे करू शकताय. सर बघ, याच्यात एक सेक्शन आहे पिकांची रोगराई व कीड निवारणासाठी. आहे ना, ज्याला आपण मिलीबग्स म्हणतात, हां पांढरे ढेकूण. बरोबर. हो त्याला जगाच्या पाठीवर औषध नाही. ओके. तर पुस्तकात एक मी पत्र दिलं आहे हम्म. की 2 वर्ष ओळीनं तुमच्या द्राक्षाच्या पिकावर मिलीबगचा त्रास होऊन 50 ते 60% द्राक्षाचं नुकसान होत होतं. हम्म. त्यांनी लेखी कळवलं आहे मला की मी मंत्रून पाणी फवारलं, हम्म. यावर्षी माझं अजिबात मिलीबगचा त्रास नाही. इवन आम्ही ह्याच्यामध्ये प्रयोग केलेत, ज्याला आपण कापसावर हे म्हणतो ना, हम्म. तेही आपले हे जे आहेत तुमचे देवळणकर, ही इज ॲग्रिकल्चरल पर्सन, हो की त्यांनी त्यांच्या माहितीत प्रयोग केल्यानंतर बोंडाळी गायब आहे. काही लोकांनी शेतं जाळून टाकली होती अक्षरशः, पण जिथं प्रयोग केले तिथं बोंडाळी नाही. त्याच्याही पलीकडं हे कोणी बाहेर आज आणून दिलेलं नाही आत्तापर्यंत. हम्म. त्याच्या मागलं कारण मला माहीत नाही. हम्म. एका ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये भाताच्या संशोधन केंद्रावर केलेला प्रयोग आहे. हम्म. यंत्र करून फक्त त्या एरियामध्ये गाडलं आहे. त्या वर्षापासनं तिथं रोगराई नाही त्या भागात. शेवटी तिथल्या एका ग्रस्तांचा मला फोन आला होता, का तुम्ही आमच्या पोटावर पाय का आणताय, आम्ही संशोधन कशाचं करायचं आहे. मी म्हटलं मी तुमच्या पोटावर पाय नाही आणत आहे, ऑन द कॉन्ट्री पुढे 4 पिढ्यांसाठी प्रयोग करायसाठी हे करायला हे केलं आहे. म्हटलं खरं आहे की हे कसं होतं, हे करा ना, नुकसान तर काही नाही आहे. बरं ह्यातनं मला काही कमवायचं नाही आहे. आज मी जर हे करायला लागलो ना तर मी सोन्याची कौलं घालेन घरावर. माझं तो ओपन चॅलेंज आहे आधुनिक विज्ञानाला. आता ऑटो इम्युन, त्याला कुठं तुमच्याकडं उत्तर हे नाही आहे. ऑडिओ व्हिडिओज आहेत अमेरिकेतले, सगळ्यावर आपल्याकडे हे आहे. तो फक्त रिसर्च करा, समाजाचं कल्याण होऊ देत. कांद्याचं एक इथं आपल्या पुण्यातलेच एक ग्रस्त आहे, ते शिक्रापूरला गेलो होतो. ते एक यंत्र पेचलं नाही कांद्याचं, झालं त्यांचं नेहमी त्याप्रमाणे सगळं हे झालं.
त्यांनी फोन करून माझ्या घरी कांदे आणून दिले काही. एका कांद्याचं वजन 252 ग्रॅम आहे. त्याचे फोटो काढलेत मी, माझ्याकडे फोटो आहेत. पाव किलोचा कांदा आहे. ते म्हटले हे काय सगळं विचित्रच काम आहे. 2 रुपये मला म्हटले जास्ती भाव मिळाला. हा एक भाग. पीक तर 1.5 पीक आलं आहे जवळ. बरोबर. हा त्यांच्याकडला आलेला हे आहे. आणि ह्या ज्या चितळे डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबरच गेलो तो. त्यांच्याकडे एक प्रयोग केला. त्यांनी मला सांगितलं की झाडावर पानं नाही आहे तेवढा मोहर आहे. बापरे. त्यांनी फोटो पाठवलेत माझ्याकडं. आता हे कसं झालं, काय झालं, त्यांनी ज्या भागात केलं रस्त्याच्या एका बाजूला तिथं प्रचंड आहे, दुसरीकडे काही नाही. पेस्टिसाइड्स न वापरता काहीही, इन्सेक्टिसाइड काही नाही. सर याच्यामध्ये एक मंत्र आता तुम्ही एक सांगितला आहे, ओम. हा जरा प्लीज आमच्यासाठी जर आमच्या ह्याच्यासाठी वाचत तर. आणि याचा काय फायदा आहे या मंत्राचा? कारण का हा कीटनाशक आणि या सेक्शन मधला आहे. हा ओम राम रीम रूम रूम पट स्वाहा महारुद्राय नमः. हा, या मंत्राचा काय फायदा आहे सर? हा फायदा म्हणजे कुठल्याही प्रकारची कीड येत नाही. अच्छा. तुम्ही तुमच्या घरात सुद्धा ते आपण म्हणतो ना असे पानं घुबडल्यासारखे येतात, वाकडी झालेली असतात पाण्याची. पाणी घ्या, बोटं बुडवा, 21 वेळा मंत्र म्हणा, पाणी फवारा, संपलं काम. स्पंदन, बाकी काही नाही. आणि दैवी प्रेरणा हे आम्ही काही करत नाही आहोत, ते एक तर वरनं येतं सगळं. खरे. आणि विहिरीला पाणी लागावं त्यासाठी तुम्ही काय मंत्र दिले होते? हो, विहिरीला पाणी लागण्यासाठी. वा. अहो त्यात तो तर खरोखर म्हणजे मला खरोखर कीव करावीशी वाटते हो लोकांची, की ज्या वेळेला तुमच्या लातूर वगैरे भागात रेल्वेच्या रेकनं पाणी नेत होते. हो. मंगळवेढा भागात प्रचंड त्रास होता. त्यावेळेला मी एकानं विचारलं होतं मीडियापैकी, बोलत नाही नावं, की अहो एवढं मंत्रून पाणी हे करा, कोरड्या विहिरीत सुद्धा पाणी येईल. 10 पैकी एका विहिरीला किंवा 2 विहिरीला जरी पाणी आलं तरी आज लोकांचे हाल कमी होतील. नाही केलं कोणी. आता बेळगावला गेलो होतो ना, तिथं आर्चिड म्हणून एक ह्यांचं हे आहे. हां, काय म्हणतो, रिसॉर्ट आहे. हां, रॉयल ऑर्किड. हां, रॉयल नाही, नुसतं ऑर्किड आहे. अच्छा. ते आपल्या लोकमान्य जे आहेत ना हां, त्यांचं आहे ते. तर संध्याकाळी तिथनं परत येताना सहज बघितलं तर खाली विहिरीत कोरडं होतं सगळं. कोरडं होतं म्हणजे खडक दिसत होते सगळं. तर माझ्याबरोबर काही 2-3 होते. अरे म्हटलं बाटली तरी इकडं, म्हटलं बघूया काय आहे ते. बाटली हातात धरली, काही मंत्र म्हटले, पाणी विहिरीत ओतून दिलं. दुसऱ्या दिवशी पाणी भरली होती विहीर. बापरे. ही आपली शास्त्र आहे. आणि हे पूर्वी व्हायचं, जसं आता आपण मी गजानन महाराजांचं वाचलंय, साईबाबांचं वाचतो, त्याच्यात ते असंच विहिरीला पाणी आणलेलं आहे. येतं ना. हेच मला वाटतं हेच असेल आपल्याकडे. विज्ञान आहे. विज्ञानच होतं त्यांच्याकडे. मग आता काय करणार त्याला? असंच आहे सगळं. आत्ता परवा झालेली गोष्ट यांनाही माहिती आहे. आम्ही शेगावला गेलो होतो. हां. हा काय प्रकार आहे मला माहीत नाही, अजून मी सांगतो तुम्हाला. आम्ही तुमच्या लाड कारंजल जायचं म्हणून जे निघालो तर हे बाकीचे सगळे पुढे गेले. मी दाराला कुल लावून वगैरे बाहेर पडलो. अख्ख्या रस्त्यावर कुणी नाही, फक्त बाकावर एक म्हातारे ग्रस्त बसले होते. कोण होते, काय होते मला माहीत नाही. वयस्कर होते, पांढरी टोपी, टिळा लावलेला वगैरे, आणि हातात एखादी हे म्हणतो ना आपण, जे महाराजांचं जसं चिलमीचं हे होतं तशी एक बाटली होती. आणि त्या बाटलीत काहीतरी एक पट्टी दिसत होती मला, आणि असं तोंडाला लावून बसले होते. काय वाटलं मला माहीत नाही. का म्हटलं आजोबा काय झालं? नाही रे म्हटले, मला असा दम लागतोय, अमुक होतोय तमुक होतोय. म्हटलं दम लागतोय, बघा म्हटलं हाताकडं. हात करून काही मंत्र म्हटले. काय म्हटलं, काय वाटतंय? तो म्हणतो उठं राहायला. मला म्हटलं मला सगळं मोकळं झालं आहे. मी पुढं गेलो, मागं वळून बघतो, इथे कोणीच नाही. हे माझ्या अंगावर अजून काटा येतोय. काय परीक्षा असतात ह्या लोकांच्या. मी म्हटलं मला कसला नमस्कार करताय? म्हटलं तिकडं आहेत महाराज बसलेत, त्यांच्याकडे करा म्हटलं. खूप अनुभव आहेत, खूप आहेत. फक्त करा, विश्वास. खरंय. तर आपल्या व्ह्युअर्ससाठी या बुकमध्ये जे आपल्याला आता सरांनी सांगितलं की उंदीर
घुशींपासून रक्षणासाठी मंत्र आहेत. याच्यामध्ये साप, नाग इत्यादीपासून रक्षण, मग क्षेत्रावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या उपद्रवापांसाठी रक्षणासाठी आपल्याकडे मंत्र आहेत त्याच्यामध्ये. ते करा ना. तर हे सगळे जर फक्त तुम्हाला शुद्ध हवं असेल- अंतःकरण, हां, धंदा नाही. धंदा नाही. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वी हॅव लेटर्स. याच्यामध्ये लेटर्स आहेत, लोकांचे नमुने आहेत, भरपूर एक्सपिरियन्स आहेत. याच्यात सगळे नमुने दिलेले आहेत. याच्यावर रिसर्च करा. भरपूर रिसर्च आहे याच्यावर. समाजाचं कल्याण व्हावं हा एकच त्याच्या मागला उद्देश आहे.